मतचोरी विरोधात ठाकरे बंधू मैदानात। कार्यकर्त्यांना मतदार याद्या तपासण्याचे आदेश। पालिकेसाठी ठाकरेंचा मास्टर प्लॅन काय? महापालिकांची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्याचा दौरा केला। त्यावेळी ठाकरेंनी मतचोरी संदर्भात पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देत मोठा गौप्यस्फोट केलाय। मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, बलकी आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय। तुम्हाला जर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही, झूट आहे। आपल्या लोकांनी मतदान केलंय, परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। हे मी त्या दिवशी शिवतीर्थावरतीच्या भाषणामध्ये पण बोललो होतो। आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत हे सगळे सत्तेवरती आहेत। दरम्यान राज ठाकरेंनी मतचोरीवरून विरोधकांसमोर ठेवलेल्या प्रस्तावाचीही आठवण करून दिली। राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत ते पाहूया। 2016 पासून सांगतोय मतांमध्ये गडबड आहे, लोकसभेवर बहिष्कार टाका तेव्हा जागतिक बातमी होईल, बाहेरच्या देशातून दबाव येईल तेव्हा त्यांना जाग येईल। राहुल गांधींनी मतचोरी संदर्भात आवाज उठवला, त्याकडे लक्ष द्या। मतचोरीची चौकशी झाली पाहिजे, 10 ते 12 वर्षांचा खेळ उघडा पडेल। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही मतचोरी विरोधात रान उठवलंय, कार्यकर्त्यांना याद्या तपासण्याचे आदेश दिले। तर जोवर सत्य स्वीकारणार नाही तोवर विरोधी पक्षांची अवस्था अशीच राहील, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। आजपासूनच उत्सव जरी असला तरी मतदार याद्यांची तपासणी सुरू करा। घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा, कारण नाहीतर निवडणुकीच्या दिवशी जे मतदार आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या नावाने सुद्धा बोगस मतदान होतं, काही ठिकाणी दुबार तिबार मतदान होतं। तर आता डोळ्यामध्ये तेल घालून घरोघरी मतदार यादी चेक करा। गालिब ने एकदा म्हटलं होतं की दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। मी याच्यावर एवढंच म्हणेन, जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल। 2014ला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं, देशातही काँग्रेसचं राज्य होतं, 15-15 वर्षापासून होतं। आपण का हारतो आहोत, जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही। मतचोरी विरोधात काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मैदानात आलेला असताना ठाकरे बंधूही कार्यकर्त्यांना मतदार याद्या तपासण्याचे आदेश देत पुढे सरसावलेत। मतचोरीचा मुद्दा आणि ठाकरे बंधूंची वज्रमूठ त्यांना पालिका निवडणुकीत यश देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। गणेश कवडे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।